नमस्कार. आपण पाहतात स्वराज्य संदेश. परंडा तालुक्यात अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पडून 4 जनावरे दगावली. परंडा तालुक्यातील आनाळा व परिसरात दिनांक 20 रोजी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवार दिनांक 20 रोजी दुपारी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला. तालुक्यातील आनाळा, इंगुदा, मालकापूर, रत्नापूर, कुक्कडगाव या परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणचे झाडे, विद्युत पोल, विद्युत डेपी उन्मळून पडले. यावेळी पावसापेक्षा वारा जोरदार असल्याने आंब्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे विद्युत पोल, डीपी कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत परिसरात वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. परिसरात वीज पडून 4 जनावरे ठार झाले आहेत. यामध्ये चिंचपूर बुद्रुक येथील हर्षवर्धन ठकाण यांची गाय व कुक्कडगाव येथील धनंजय खांडेकर यांचा बैल, तर आनाळा येथील दत्तात्रय जाधव यांची एक जर्सी गाय वीज पडून जागीच ठार झाली आहे. एकाच वेळी तब्बल 3 ठिकाणी वीज पडून 4 जनावरे ठार झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. संबंधित नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून व सर्वसामान्यांतून मागणी होऊ लागली आहे.